ऐका ऐका आजची बातमी ऐका। नमस्कार मित्रांनो, सध्या हवामान क्षेत्रात एका शब्दाची खूप चर्चा सुरू झाली आहे, तो म्हणजे एल निनो। 2023 मध्ये आपण एल निनोचा फटका पाहिला। 2024-2025 मध्ये ला निनोमुळे चांगला पाऊस झाला। पण आता 2026 मध्ये काय होणार? काही आंतरराष्ट्रीय हवामान संस्थांनी 2026 मध्ये पुन्हा एकदा एल निनो परत येण्याचे संकेत दिले आहेत। मग हा प्रश्न आहे की 2026 मध्ये दुष्काळ पडणार का? तुमच्या शेतीवर, पिण्याच्या पाण्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो? आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही कठीण शब्दाचा वापर न करता अगदी सोप्या भाषेत यामागचं विज्ञान 2026 चा अंदाज आपण समजून घेणार आहोत। सर्वात आधी हा एल निनो म्हणजे नेमकं काय भानगड आहे ते समजून घेऊया। अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या पृथ्वीवर एक खूप मोठा समुद्र आहे, पॅसिफिक महासागर। जेव्हा या समुद्राचं पाणी प्रमाणापेक्षा जास्त गरम होतं तेव्हा त्याला एल निनो म्हणतात। आता तुम्ही म्हणाल, समुद्राचं पाणी गरम झालं तर आपल्याला काय फरक पडतो? तर फरक पडतो, कारण जेव्हा हा समुद्र गरम होतो तेव्हा हवेच्या प्रवाहाची दिशा बदलतो। जे वारे भारताकडे पाऊस घेऊन येतात ते वारे एल निनोमुळे कमजोर होतात किंवा दुसरीकडे वळतात। याचा अर्थ काय? मान्सूनची सुरुवात कदाचित चांगली होईल, वेळेवर पाऊस येईल, पण ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जेव्हा पिकांना पाण्याची सर्वात जास्त गरज असते तेव्हा एल निनोचा प्रभाव वाढू शकतो। त्यामुळे मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पावसाचा मोठा खंड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मग आता सर्वात मोठा प्रश्न, दुष्काळ पडणार का? पहा, सरसकट दुष्काळ पडेल असं म्हणणं आत्ताचं घाईचं ठरेल। सरासरी पाऊस हा कमी राहण्याची दाट शक्यता आहे। जर एल निनो उशिरा आला तर खरीपाची पिके वाचतील। जर एल निनो लवकर सक्रिय झाला तर दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो। सध्याचे संकेत असे आहेत की 2025 मध्ये जेवढा पाऊस पडला तेवढा 2026 मध्ये पडण्याची शक्यता कमी आहे। परिस्थितीवर लक्ष ठेवून आपण आताच सावध झालेलं कधीही चांगलं। शेतकऱ्यांनी काय केले पाहिजे? 2026 च्या खरीप हंगामात जास्त लागणारी पिके लावण्याआधी नक्कीच हवामान अंदाज जाणून घेतला पाहिजे। कमी कालावधीत आणि कमी पावसात येणारे पिके हे सर्वात आधी निवडले पाहिजे। मित्रांनो, घाबरून जाण्याचं काही कारण नाही, सावधगिरी नक्कीच बाळगा। हवामान हे सतत बदलत असतं। भारतीय हवामान विभाग एप्रिल 2026 मध्ये त्यांचा अधिकृत अंदाज जाहीर करेल तेव्हा चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल। तोपर्यंत सोशल मीडियावरील अफवावर विश्वास ठेवू नका, पण पाण्याचे नियोजन मात्र नक्की करा। तुम्हाला काय वाटते, 2026 मध्ये पाऊस कसा असेल? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी ग्रुप्सवर शेअर करा, जेणेकरून तेही वेळेचं नियोजन करू शकतील। अशाच खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम।